21 जणांना वाचवण्यामध्ये यश आलंय तर एकाचा मृत्यू झाल्याची बातमी आता समोर येते. 4 हेलिकॉप्टर आणि नेव्हीकडून 14 बोटीच्या माध्यमातून सध्या बचाव कार्य सुरू आहे. कोस्टगार्ड आणि मरीन पोलिसांकडून देखील हे बचाव कार्य सुरू आहे. तर आताच हाती आलेल्या माहितीनुसार यामध्ये 3 मृत्यू झाल्याची बातमी समोर येते आहे. बोटीमध्ये एकूण 56 प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळते. इसके ही बेटे के पिए का ही भाई उधर या ठिकाणी गया तो या भाचा गया, वैसा ही कुछ होना नहीं मांगता है. अभी जिम्मेदारी ऐसी है, आएगा मैडम, जिम्मेदारी अपनी ये है कि किसी हालत में इधर कैसे बाकी चीज लोग जो अड़के हैं अंदर डूबे हैं उनको कैसा निकालने का है देखने का काम अपना प्राथमिकता ही है मेरे को लगता है. सर आपका नाम और डेजिग्नेशन कौन है? तर जयंत पाटील यांची ही प्रतिक्रिया आपण ऐकलेली आहे. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार बोटीमधून 66 जणांना वाचवण्यामध्ये यश आलंय तर 3 मृत्यू झाल्याची बातमी आता समोर येते. टीव्हीच्या बोटीनी पडते हे ऑपरेटर आहे, जुने ऑपरेटर या ठिकाणी आहेत, त्यांच्या बोटीला ठोकलं गेलेलं आहे. आता त्याच्यामध्ये पॅसेंजर किती होते त्याचा आकडा अजून मिळत नाहीये. माझ्यामध्ये असोसिएशनचे अध्यक्ष या ठिकाणी आहेत. सगळी त्या मला वाटतं की या ठिकाणी क्षमतेपेक्षा जास्त पॅसेंजर भरले का, याला असलेली सिग्नलची जी या ठिकाणी पाहिजे आहे सुविधा ती बरोबर नाही. उरण कारंजा इथे एक बोट बुडलेली आहे. मला वाटतं साधारणपणे 35 लोक त्या बोटीवर होते. तर मी मुख्यमंत्री महोदयांना विनंती करीन की जर काही माहिती असेल तर ती सभागृहासमोर ठेवावी आणि जी काही मदत लागेल ती सरकार आणि शासनाकडून ती पूर्ण मदत व्हावी. ठीक आहे. मला देखील प्राथमिक माहिती मिळालेली आहे. अंदाजे 30-35 लोक त्या बोटीवर असावेत आणि आता जी काही प्राथमिक माहिती आहे ही काही फायनल माहिती मानू नये, पण त्यातले जवळपास 20 लोक रेस्क्यू झालेले आहेत, पण 5-7 लोक अजूनही सापडत नाहीत अशी प्राथमिक माहिती माझ्याकडे आलेली आहे. जी काही पुढची माहिती माझ्याकडे डिटेल येईल त्यावेळेस मी सभागृहात निवेदन करेन. ही साधारणपणे 3:15 ही एलिफंटाकडे निघालेली बोट होती. नेव्हीच्या बोटनी त्यांनी दाखवलं, त्यांच्याकडे व्हिडिओ आहे, येऊन त्या ठिकाणी बरोबर ट्रान्सफर कर, नेव्हीच्या बोट ट्रान्सफर करतो. तुमचं नाव काय आहे? राजेंद्र पडते. लॉन्चचं नाव आहे नीलकमल. काय घटना घडली? आमची बोट म्हणजे रोज 2:30च्या नंतर एलिफंटाला जाते, ती जात होती. तिथे नेव्हीची एक स्पीड बोट आहे, ती तिकडून आली, त्यांनी एक राऊंड मारला, परत गेली आणि तिने आणून त्या आमच्या बोटीला असं जोराने ठोकली आणि त्याने ऍक्सिडेंट झाला. 9 जणांची हाय तुमच्याकडे म्हणजे ती हीच आहे नेव्हीची स्पीड बोट. काय किती लोक होते त्या बोटीत? 80 लोक होते. आता ती आयडिया काय मिळाली नाही मला परत, कारण का काही इथे JNPT मध्ये आहेत 56 का किती, बाकी ते नेव्हीच्या बोटीने घेऊन गेले आणि असे काही गेटवेच्या बोटीने आणले. असंच ते अजून करेक्ट नाही झालं. बोटीची कॅपॅसिटी काय होती प्रवाशांची? 84 आणि तशी कॅपॅसिटी तिची 130 आहे. म्हणजे पॅसेंजर ती 130 घेऊन जाऊ शकते. किती वाजता ही बोट निघाली आणि कुठे किती वाजता ही बोट निघाली आणि किती वाजता ही मला वाटतं 3 वाजता. एक मिनिट माझी विनंती आहे, तुम्हाला जर खरोखर नव्हते यांच्या व्हॉट्सअपवरचे जी आहे ना ते मला फुल नाही करता येत. ऐका मला ते फुल करता येत नाही. फुल कसं ओपन आपल्याला काय ढकलताय काय? झालं पुन्हा एकदा तुम्हाला हे कधी फोन आला? मी JNPT मध्ये असतो, मला फोन आला पण मोठं कसं झालं. एक मिनिट.
बोला बोला. यांची ऑपरेटरची काय चुकी नाही. 180 अधिकृत आहेत, 130 नाही 130 ची कॅपॅसिटी असते, पण इथे आपण म्हणजे 80 दिलेली, 84 दिलेली. एपीएमने किती मान्यता दिली? 84 तेवढेच लोक. झालं बाबा. अरे पहिला दाखवा ना. गेला सगळ्यांकडे पाठवला तुम्हाला. अहो गेला व्हिडिओ सगळ्यांना सर, सगळ्यांना दिला आपल्या. नाही व्हिडिओ सर. एक मिनिट सर, आप बोलिए ना. आप बोलते सर. आपलं नाव सांगा. माझं नाव राजेंद्र पडते. कधी आमच्या बोटीचं नाव आहे नीलकमल. आणि व्हिडिओ चेक करा. बोलून देत नाही. काय व्हिडिओ चाललाय? बोला सर तुम्ही. सर पुन्हा सांगा, आपलं नाव सांगा. किती माझं नाव आहे राजेंद्र पडते. आणि बोट निघाली 3:15 निघाली. कुठे हा अपघात झाला? तुम्हाला माहिती कशी मिळाली? गुजर आयलंडच्या जवळ. तिथून ती नेव्हीची, म्हणजे आम्ही जे रोजच जातो आमची ड्युटी असते, तर ही नेव्हीची बोट, स्पीड बोट आली. तिने एक तिला राऊंड मारला बोटीला असं स्पीडनी, आणि परत ती बाहेर गेली, थोडीशी नागमोडी गेली, आणि परत जी आली ती सरळ बोटीवरच मारली. आणि त्याचा व्हिडिओ तुमच्याजवळ आहे. या बोटीमध्ये किती प्रवासी होते? 80 होते. किती प्रवाशांना वाचवण्यात यश आलं? ती माझ्याकडे काही कल्पना नाही. कारण का काही लोक NPT ला आहेत, काही इथून गेले. या ठिकाणी बोटवरती काही सगळे लाईफ जॅकेट्स आहेत, त्याचे राब बोयर्स आहेत, सगळे आहेत. आता लाईफ जॅकेट आणि हे कंपल्सरी आहे. लाईफ जॅकेट साहेब कारण का तुम्हाला जे सेफ्टीचे इक्विपमेंट सगळे द्यावे लागतात. प्रवास करताना प्रवास करताना सगळ्यांनी लाईफ जॅकेट घातलेले. बघा, लाईफ जॅकेटचा प्रश्न नाही. बोटीवर येऊन नेव्हीची बोटच आदळली, त्याला काय करणार तो कॅप्टन? आणि तो मुद्दा वेगळा आहे. एक ओढ झाली अशी नाही आहे. तो बोटीच्या मधोमध तो येऊन गेली, आपल्याला व्हिडिओ दिसतोय. बोटीच्या मध्ये येऊन त्यांनी टक्कर दिली, ते काय 2 तुकडे झाले त्याचे. आणि ही पण पॅसेंजरनेच काढलेलं आहे. ही व्हिडिओ पॅसेंजरची. बोटीवर चल, बोटीवर जाऊ. चला. तर ही काही दृश्य आपण पाहतो आहोत. नेव्हीच्या बोटीने या प्रवासी बोटीला धडक दिली आणि त्यामुळे ही बोट बुडाल्याची माहिती आता मिळते आहे. जयंत पाटील त्याचबरोबर इतर काहींनी ही माहिती दिलेली आहे. हीच ती दृश्य आहेत ज्या प्रकारे नेव्हीच्या स्पीड बोटीनं या प्रवासी बोटीला धडक दिली आहे. तुम्हाला आज मजा येईल. आपण पाहतो कशा प्रकारे या नेव्हीच्या बोटीनं या प्रवासी बोटीला धडक दिलेली आहे. नीलकमल या बोटीच्या मालकाने दिलेल्या माहितीनुसार या स्पीड बोटीनं, नेव्हीची ही स्पीड बोट आहे आणि या स्पीड बोटीनं नीलकमल या बोटीला एक वेढा देखील मारला आणि त्यानंतर पुढे जाऊन ही बोट वापस आली. मात्र या स्पीड बोटीनं जोराची धडक दिली आणि त्यामध्येच ही प्रवासी बोट उलटल्याची माहिती मिळते आहे. या प्रवासी बोटीमध्ये एकूण 80 प्रवासी होते आणि त्यातील 66 जणांना आता वाचवण्यामध्ये यश आलेलं आहे, तर तिघांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येते आहे. तर ही दृश्य आपण पाहतो कशा प्रकारे या स्पीड बोटीनं या प्रवासी बोट